थोडक्यात बोलणार आहे, कारण मुख्य काम त्यांनी केलं आहे. अप्रकाशित महत्त्वाचं काही जर राहिलं मिळालं नाही तर किती मोठा अन्याय होऊ शकतो त्याच्याबद्दल मी इथे तुमच्यासमोर बोलतो. हे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम चाललं होतं की भारताची घटना कशी असावी, तर सगळ्या वेगवेगळ्या विचाराच्या लोकांनी एक प्रारूप संविधान सभेला दिलं होतं. कम्युनिस्टांनी दिलं, समाजवादींनी दिलं, गांधीवाद्यांनी दिलं, रॉयवादींनी दिलं. माझ्या सगळ्या अभ्यासात मला दिसत होतं की हिंदू महासभेने पण दिलाय. आणि मी त्याचा सतत गेले जवळ 30-35 वर्ष शोध घेत होतो. मग मला बाकी सगळी अवांतर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इतर एव्हिडन्स की होय इतकं निश्चित की बाबा अशा प्रकारचे एक प्रारूप दिलं होतं, ते म्हणजे संविधान सभेत नवी गाडगिळांचं भाषण, की मी हे प्रारूप वाचलेलं आहे आणि आपण जी बनवतो आहोत त्याच प्रकारची ती घटना आहे. त्याच्यानंतर ॲन्युअल रिपोर्ट्स जे ब्रिटिशांचे आहे त्याच्यामध्ये त्या वर्षामध्ये झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांचं जे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यांनी लिहिलेलं रिपोर्ट. जबलपूरचं हिंदू महासभेचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अध्यक्ष होते, सावरकर उपस्थित होते आणि भोपटकर कमिटीने तयार केलेला संविधानाचं प्रारूप जे हे त्या ठिकाणी त्याला मान्यता देण्यात आली. अशा प्रकारचं सगळं काही मिळत होतं. पण सावरकरांशी संबंधित जेवढ्या संस्था आहेत किंवा हिंदू महासभेची जुनी कार्यालय आहेत सगळीकडची मी शोधली. मी खासदार असताना पार्लमेंटचं सगळं मी तिथं पाहिलं, आर्काईव्ह बघितल्या, काही कुठं नाही. पण सतत सावरकरांच्या बद्दलचं किंवा ओव्हरऑलच स्वातंत्र्यपूर्व काळाचं राजकारणावरचं वाचत असताना नांदेडच्या प्राध्यापक अभय दातारांचा मी प्रबंध वाचला PhDचा, आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी उल्लेख केला याचा. म्हणून मी त्यांचा नांदेडमधल्या माझ्या मित्रांकडनं नंबर घेतला. त्यांना विचारलो तुमच्या प्रबंधात असं आलंय, तुम्ही कुठली पाहिली? मी सगळं भारतभर शोधलं होतं, ती सापडली गोखले इन्स्टिट्यूटमध्ये. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता ही फक्त एकमेव ज्ञात प्रत आहे जगामध्ये. मग भांडारकरमध्ये मी त्याच्यावरती संपूर्ण संस्कार करून घेतले कन्झर्वेशनचे. मग याची कॉपी माझा मित्र अक्षय जोगच्या मार्फत विक्रम संपतला पाठवली, कारण तो दुसरा खंड लिहित होता. तेव्हा ही जवळपास सगळा, हे का सांगतो तुम्हाला, जोपर्यंत हे मिळत नव्हतं तोपर्यंत या देशामध्ये सातत्याने एकच सूर होता की हिंदू महासभेला सावरकरांना मनुस्मृती आणायची होती. एवढंच नाही तर जणू काही सावरकर ज्याची कोटेशन मार्क मधली वाक्य टाकून लोकांनी पण लेख लिहिलेले आहेत की त्यांना मनुस्मृती आणायची होती. ही कम्युनिस्टांपेक्षा देखील झाळ डावी अशा प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि आता ही मी पार्लमेंटला पाठवल्यामुळं पार्लमेंटची साईट असते कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल कॉन्स्टिट्यूशन्स आहेत. ह्या जे मी तुम्हाला आता मगाशी म्हणलं त्या सगळ्यामध्ये आता हे पण उपलब्ध झालं आहे. तर जगाला आता हे ॲक्सेसिबल झालं आहे. त्यामुळे एक महत्त्वाचं सत्य की जे दरवेळेला खोटं काहीतरी, जसं म्हणजे सावरकरांच्या मागं तर काही हा प्रश्नच नाही आहे, त्यांची आयुष्याची जन्मठेप कधी संपलीच नाही, जिवंतपणी नाही. आत्ता बोलता बोलता यांच्याकडनं राहून गेलं. जे आमच्या गप्पांमध्ये झालं की जे दामलेंनी बघितलं आहे तिथे की स्वतंत्र भारतात त्यांना जी अटक झाली लियाकत नेहरू जेव्हा आणि त्यांना जे तुरुंगात ठेवलं त्याबद्दलचे देखील सर्व कागदपत्र तिथं मुंबईच्या CID मध्ये आहेत. मी त्यांना शब्द दिला आहे की पुढच्या वेळा तुम्ही याल तोपर्यंत तुम्हाला मी तिथले ॲक्सेस मिळवून देईल. हां, त्यांनी पाहिलं डोळ्याने, फक्त त्याच्या कॉपीज मिळून आपण त्याचा हे करणार आहोत. तर एक याच्यामधनं महत्त्वाची गोष्ट काय आहे, त्यांनी केलं आणि ह्यापुढे ते करतील, पण हे कोणा एकट्याचं काम नसतं. आणि त्यामुळं
माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे आणि माझ्या डोक्यात आलं की ते आपल्याला करायचं असं पक्कच असतं, स्वभाव आहे तो. त्यामुळे आपण सावरकर अध्यासनाच्या वतीने तरुणांना स्कॉलरशिप देऊ, अप्रकाशित सावरकर प्रकाशित करण्यासाठी म्हणून. हे काम आपण ताबडतोब सुरू करू. आज तो निर्णय झाला ना? हां, त्यामुळे तो निर्णय झालेला आहे. या आत्ताच आपण त्याच्याप्रमाणे जी तरुण मंडळी आहेत सावरकर अभ्यासक, त्यातला कोणाला वेळ आहे त्याप्रमाणे बघून त्यांना त्या दृष्टिकोनातून शेवटी चांगल्या प्रकारचे ऑनरेरियम पण द्यावा लागतो, पैसे द्यावे लागतात आणि त्या प्रकाशनाची व्यवस्था, हे काम आम्ही भांडारकरमध्ये तर सुरू केलं आहे इन्फोसिस बरोबर. आणि त्याच्यातून प्रचंड काम आम्ही 5 वर्षामध्ये केलं. तेच काम आता आम्ही भारतीय संशोधक मंडळामध्ये गजाननराव मेंदळेंच्या नावाने अध्यासन स्थापन केलं आहे. आणि तिथे मराठ्यांच्या इतिहासावरचं जे अप्रकाशित आहे, उदाहरणार्थ आमचे निखिल बेल्लारीकर, त्यांनी डच भाषेमध्ये मराठ्यांच्या इतिहासावर जेवढी कागदपत्रं आहेत, पूर्वी थोडीफार प्रसिद्ध झाली होती, तर ते आता त्याचं पुस्तक येणार आहे, तर ते आम्ही मेंदळेंच्या अध्यासनाच्या नावाने ते प्रकाशित करतो आहोत. कोणी फ्रेंच कागदपत्रांचा अभ्यास करत आहे, फारसी याच्यावरती आत्ता 2 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. तसंच आज हे जे काही व्याख्यान ठेवलं ते त्यांनी केलेलं काम तर लोकांसमोर यावंच, पण किती अजून प्रचंड काम बाकी आहे आणि ही चिखलफेक काही कधी थांबत नाही. याला उत्तम उत्तर आरसा म्हणजे अस्सल साधनं प्रकाशित करणं. जिथे जिथे उपलब्ध आहेत तिथून आपण ती सगळी मिळवणं, हे काम आपण केलं पाहिजे. आणि हे सतत जर आपण केलं नाही तर दुसरं कोण करणार? आता एक उदाहरण देतो की अरुण शौरींनी सावरकरांवरती एक अत्यंत घाणेरडं पुस्तक लिहिलं, द न्यू आयकॉन. ते वाचल्यानंतर मी शेषराव मोरेंना फोन केला. ते आपल्या अध्यासनाचे पालक आहेत इथले. म्हटलं, सर तुमच्या इतकी कोणी क्षमता नाही आहे शौरीला तो उत्तर दिलं असं. खरं म्हणजे त्यांची प्रकृती आता खूप ढासळलेली आहे आणि पेसमेकरही बसवलेला आहे. पण म्हटलं बाकी सगळं काम बाजूला ठेवा. आणि त्यांनी अखंड लिहून काढलं. गेल्या आठवड्यातच माझ्या हातात हस्तलिखित आलं आहे. ते लगेच प्रकाशनाला घेतोय. त्याचं मराठीचं इंग्रजी करतो, कारण इंग्रजी केल्याशिवाय शौरी कसं वाचणार? त्याच्या हातात दिलं पाहिजे ना मला वाचायला. त्यामुळं असं काम आपल्याला करावंच लागतं. खोटं बोलणाऱ्या माणसाला एक ओळ लिहावी लागते. मेंदळे सर मला नेहमी म्हणायचे, पण ते खोडून काढायला प्रचंड लिहावं लागतं. रिचर्ड इटन आणि ऑड्रे टुट्स्के म्हणून आहेत, त्यांनी औरंगजेबाचा गौरव करणारं एवढं लिहून ठेवलं आहे. आता ते खोडून काढायला म्हणून आता पुढच्या महिन्यातच आपण औरंगजेब त्यांचं मेंदळेंचं पुस्तक प्रकाशित करतोय आणि पुढच्या वर्षभर आपण 10 खंड प्रकाशित करतो. म्हणजे सर्व अप्रकाशित मेंदळे पुढच्या 1 वर्षभरात प्रसिद्ध होऊन जाईल. तर त्याच्यावर त्याला 100 पानं लिहावी लागली रिचर्ड इटनला आणि ऑड्रे टुट्स्केला खोडून काढायला. त्यामुळं आपल्याला हे मोठं कष्टाचं काम आहे. कारण जेव्हापासून हिंदुत्व मेनस्ट्रीम झालेलं आहे तेव्हापासून कोणाचा राग, जो तो उठतो तो सावरकरांवरती राग करतो. अरे तुला जर काही मोदींवरती राग आला, तुला मंत्री केलं नाही, मग त्यांना घाल शिव्या. पण जो तो उठतो त्या राहुल गांधीला, त्यांनी काय त्याला काही त्यांनी एक ओळ तरी सावरकरांची वाचली, पण तो राग कोणावर काढतोय? मोदी त्याला सारखा हरवतोय. राग कोणावर? सावरकरांवर. हा जो काही गलिच्छ प्रकार चाललेला आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधात काम केलं पाहिजे. एका बाजूनी जे काही प्रकाशित साहित्य आहे त्याची देखील तोडमोड करून लोकांनी खूप आत्तापर्यंत अन्याय केला आहे. बरंचसं काम शेषराव मोरेंनी करून ठेवलं आहे. त्यांनी जी काही पूर्वी सावरकरांवरती पुस्तकं लिहिली, मग सावरकरांचा बुद्धिवाद असेल, सावरकरांचा राष्ट्रवाद असेल, त्यांच्या अनेक व्याख्यानातून. पण आत्ता आपण असं पाहिलं, आत्ता म्हणजे त्यांनी अगदी धावता आढावा घेतला तरी देखील आपल्याला कितीतरी मोलाच्या गोष्टी कळतात की हे याच्यामध्ये येण्याच्या फार पूर्वी 9 साली सावरकर लिहित आहेत की भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याचं स्वरूप काय असेल. आता त्यांच्या सगळ्या अध्यक्षीय भाषणं काढली, त्यातनं देखील तोच पुरावा मिळतो.
की त्यांच्या डोळ्यासमोर कोणत्या प्रकारचा भारत होता हे सगळं एवढं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून सुद्धा, आणि विक्रम संपतने इंग्रजीमध्ये इतकं सुंदर चरित्र लिहून सुद्धा अरुण शौरीची बुद्धी भ्रष्ट झालीच ना. तुमच्याकडे किती लोकांनी वाचलंय मला माहीत नाही आहे, पण इतकं घाणेरडं पुस्तक कोणी लिहूच शकत नाही. पण तुम्हाला ही आनंदाची गोष्ट सांगितली, पुढच्या साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर नांदेडमधनं बाहेर पडतायत आणि वि. ग. कानिटकरांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आहे 8 तारखेला. त्या कार्यक्रमाला ते त्यांचं जे आत्ता नुकतंच पुस्तक आलं आहे या महिन्यामध्ये, सेक्युलरिझमवरचं अप्रतिम पुस्तक आहे, तर ते एस.एन. जोशी हॉलमध्ये तो कार्यक्रम आहे. आणि मग त्यानिमित्ताने विवेक विचार मंच सावरकर अध्यासन याच्या वतीने फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये फंडामेंटल इस्लाम, मूलभूत इस्लाम हा विषयावर तिथे बोलणार आहेत. आपण आज आलात सगळेजण, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्याही कार्यक्रमाला जरूर या. माफ करा, उठू नका. हॅलो, ऐकू येते? हां, माफ करा, उठू नका. 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. एक म्हणजे 1961 साली स्वातंत्र्य सावरकर मृत्युंजय दिनानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळेला त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भेट दिली होती आणि तो भेट दिला असताना तो त्याचा वृत्तपत्रात केसरीत रिपोर्ट होता. साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर नांदेडमधनं बाहेर पडतायत आणि वि. ग. कानिटकरांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आहे 8 तारखेला. साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर नांदेडमधनं बाहेर पडतायत आणि वि. ग. कानिटकरांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आहे 8 तारखेला. त्या कार्यक्रमाला ते त्यांचं जे आत्ता साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर नांदेडमधनं बाहेर पडतायत आणि वि. ग. कानिटकरांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आहे 8 तारखेला. त्या कार्यक्रमाला ते त्यांचं जे आत्ता नुकतंच पुस्तक आलं आहे या महिन्यामध्ये, सेक्युलरिझमवरचं अप्रतिम पुस्तक आहे, तर ते एस.एन. जोशी हॉलमध्ये तो कार्यक्रम आहे. आणि मग त्यानिमित्ताने विवेक विचार मंच सावरकर अध्यासन याच्या वतीने फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये फंडामेंटल इस्लाम, मूलभूत इस्लाम हा विषयावर तिथे बोलणार आहेत. आपण आज आलात सगळेजण, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्याही कार्यक्रमाला जरूर या. माफ करा, उठू नका. हॅलो, ऐकू येते? हां, माफ करा, उठू नका. 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. एक म्हणजे 1961 साली स्वातंत्र्य सावरकर मृत्युंजय दिनानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळेला त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भेट दिली होती आणि तो भेट दिला असताना तो त्याचा वृत्तपत्रात केसरीत रिपोर्ट होता. त्याच्या आधारे मला असं वाटलं की जर सावरकरांनी NDAला भेट दिली असेल तर त्याचा NDAचा जो प्रमुख होता मेजर खन्नानी स्वागत केलं आणि जो ज्युईश प्रमुख होता तर त्याला सरकारकडे अहवाल पाठवायची जरुरी आहे. म्हणून मी गेली 2-3 वर्ष प्रयत्न करतो आहे, मला मिळालं नाही. यावेळेला रिटायर एअर मार्शल बापट यांच्यामुळे ते म्हणाले आजचा जो प्रमुख आहे तो माझा असिस्टंट होता, मी तुम्हाला देतो. म्हणून त्यांनी केलं आणि 10 दिवसांनी मला सांगितलं की NDAमध्ये सावरकर आल्याची नोंदच नाही. मी म्हटलं का हो, कोणीही आपटे साठे परांजपे NDAमध्ये अचानक जाऊ शकतात का? नाही म्हणाले, परवानगी लागते. सावरकर गेलेले आहेत. साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये हे शौरींचा सावरकर
हे पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत. शेवटचा एक गोष्ट सांगायची म्हणजे शेषराव मोरे खूप वर्षानंतर नांदेडमधनं बाहेर पडतायत आणि वि ग कानिटकरांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम आहे 8 तारखेला. त्या कार्यक्रमाला ते त्यांचं जे आत्ता नुकतंच पुस्तक आलं आहे या महिन्यामध्ये, सेक्युलरिझमवरचं अप्रतिम पुस्तक आहे. तर ते एस एन जोशी हॉलमध्ये तो कार्यक्रम आहे. आणि मग त्यानिमित्ताने विवेक विचार मंच सावरकर अध्यासन याच्या वतीने फर्ग्युसनच्या ॲम्पी थिएटरमध्ये फंडामेंटल इस्लाम, मूलभूत इस्लाम हा विषयावर तिथे बोलणार आहेत. आपण आज आलात सगळेजण, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्याही कार्यक्रमाला जरूर या.